मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहूर राणाला रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी भारतात आणण्याची शक्यता। मुंबई दिल्लीत कोठड्या सज्ज, कसाबच्या अंडा सेलमध्ये डांबलं जाण्याची शक्यता। तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात 35 पैकी 13 आरोपी तुळजाभवानी मंदिराचे पुजारी। सरसकट बदनामी नको, पाळीकर पुजारी मंडळाच्या अध्यक्षांचं आवाहन। राजकीय कनेक्शनसही समोर। पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसासांविरोधात 2 दिवसात कारवाई। सूत्रांची माहिती, राजीनाम्यानंतर घैसासांवर आता शासनाच्या कारवाईची टांगती तलवार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अजित पवार ऍक्शन मोडमध्ये। सोमवार, मंगळवार, बुधवार मुंबईत शासकीय कामकाज पाहणार। उरलेले 4 दिवस महाराष्ट्राचा दौरा। अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी अमित शहांची भेट घेणार। वक्फ सुधारणा कायद्यातील काही मुद्द्यांबाबत भेट असल्याची सूत्रांची माहिती। करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध लग्नासारखेच होते। माझगाव कोर्टाचं शिक्कामोर्तब। करुणा आणि त्यांच्या मुलांनाही नेत्यासारखीच जीवनशैली मिळायला हवी असल्याचं मत। अखेर सुप्रिया सुळेंचं आंदोलन मागे। 7 तास पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडला ठिय्या। 2 मे पासून रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू करणार, अधिकाऱ्यांचं आश्वासन। वक्फ सुधारणा विधेयकावरून राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल। वक्फ विधेयक हा संविधान आणि धार्मिक स्वातंत्र्यावर हल्ला, राहुल गांधींची टीका। शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय। आणखी 2 दिवस कोरटकरचा कळंबा जेलमध्येच मुक्काम राहण्याची शक्यता। बीड जिल्ह्यातील राख माफियांना मोठा दणका। निविदा मिळालेल्या 16 एजन्सीकडून दाऊदपूरमधील राखेचा उपसा। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। आरबीआयकडून रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात। व्याजदर घटल्यानं गृहकर्जाचा हप्ता कमी होणार, तर सीएनजीच्या दरात 1.5 रुपयांनी आणि पाईप गॅसमध्ये 1 रुपयानं वाढ। अमेरिका आणि चीनमधला व्यापार संघर्ष अधिक तीव्र। अमेरिकन वस्तूंवर चीननं लादला 84% आयात कर। अमेरिकेनं 104% आयात कर लावल्यानं चीनचं जशास तसं उत्तर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।